आयुष्यात नकळत कधी-कधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टीचं आपण स्पष्टीकरण किंवा पुरावा देऊ शकत नाही. त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर मोठी छाप उठवून जातात. अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुसू शकत नाही. ती गोष्ट, ती वेळ मी कधीच विसरू शकत नाही. मी नुकताच 10वीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो. मुंबईत असलो तरी दिवसभर उनाडक्या करणे, केबल चित्रपट बघणे, टीव्ही गेम खेळणे आणि झोपा काढणे हीच माझी कामे. आई घरातली काम सांगून सांगून कंटाळायची, पण मी ऐकली तर ना. 10वी परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझे घरात राहणे घरातल्या सर्वांना असह्य झाले. असे म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला. अवघडच, कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो. मी घरात नसलो तर घरात कुणालाच करमायचे नाही. मला गावी पाठवायचं ठरलं, त्याप्रमाणे बाबा मला सोडायला आले. माझं गाव म्हणजे स्वर्गच जणू. सातारा जिल्ह्यातलं कृष्णा नदीच्या काठावरचं, झाडांच्या कुशीतलं, काळ्या मातीतलं, वासातलं सुंदर गाव. गावी पण माझे जास्त लाड व्हायचे. गावी आजी, काका, काकी आणि काकांचा मुलगा अभिदादा. आता मी आलो होतो. बाबा मला गावी सोडून बाबा निघून गेले. गावी आल्यावर माझे वेळापत्रकच बदललं. मुंबईत सकाळी 10ला उठायचो तर गावी सकाळी 5:30ला उठावं लागायचं. मुंबईत काही काम करायचं नाही, इथं उठल्यापासून काम सुरूच. मुंबईत रात्री 12 नंतर झोपायचो, पण गावी संध्याकाळी 7लाच झोपायचं. पाणी भरणे, शेतातली कामे, वैरण आणणे, गुरांना रानात फिरवणे ही काम अभिदादासोबत चालू असायची. तसा मी खूप आळशी होतो, पण काकांच्या भीतीमुळे सगळी काम मी अभिदादासोबत जमेल तशी करायचो आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायचो. गावचे दिवस लवकरच संपत नसायचा. शहरात रात्र कधी व्हायची कळायचंच नाही. आई बाबा किती चांगले आहेत हे मला आता चांगलंच कळत होतं. त्यांची खूप आठवण पण यायची. तेव्हा अभिदादाच्या किंवा काकांच्या मोबाईलवरून आईबाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रू व्हायचे. मला येऊन महिना झाला होता आणि गावचं वातावरण पण आवडायला लागलं होतं. मी खूप बदललो होतो. रानात काम करून भाकरी, चटणी, दही, भात खायची मजा कळली होती. काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती. दिवस असेच चालले होते. एकदा अभिदादाचे मित्र सुनील, संजय, विवेक आणि आम्ही दुपारच्या जेवल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि निघाला विषय भूताचा. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो. ज्या गोष्टीवर माझा तीळ मात्र विश्वास नव्हता, असा विषय निघाला होता. मित्रांच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळाली. आमच्या गावात एक विहीर आहे, पाटलाची. नवऱ्याशी भांडून एका बाईने त्या विहिरीत आपल्या 2 महिन्याच्या बाळासह जीव दिला. 3 दिवसांनी गावकऱ्यांना उग्र वासामुळे कळलं की त्या विहिरीत कोणीतरी मेलंय. पोलिसांना कळवण्यात आलं. तिचे प्रेत विहिरीतून क्रेननं बाहेर काढण्यात आलं. तिचं प्रेत पांढरं शुभ्र पडलं होतं. अर्ध शरीर माशांनी खाल्लं होतं. डोळे नव्हतेच, पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की तिने लहान 2 महिन्याच्या बाळाला काखेत घेऊन उडी मारली होती. ते बाळ अर्ध शरीरात तसंच तिच्या काखेत होतं. तिच्या बोटांनी त्याला घट्ट पकडलं होतं. तिच्यावर अंतिम संस्कार झाले. विहीर साफ करण्यात आली, पण रात्री 2 नंतर तिथे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. विहिरीच्या वाटेने जाणारी काही माणसं हृदयाच्या झटक्यानं मरू लागली, तर काही माणसं वेडी झाली. विहिरीवरची वाट बंद करण्यात आली. गावात पूजा पाठ, बकरा बळी सर्व उपाय झाले, पण विहिरीचं रहस्य उघडेनाच. दर अमावस्येच्या रात्री ती बाई त्या विहिरीत उडी मारते असं अभिदादाच्या मित्राचं बोलणं होतं. आत्ता त्या विहिरीवर कोणीच फिरकत नाही. विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला शेती असलेले शेतकरी पण नाही. सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो, मी असं काही नसतं रे. सुनील, तुला कसं ठाऊक? मी, स्वतः तुम्ही त्या बाईला पाहिलंय का? सर्वांनी माना नकारार्थी हलवल्या. सुनील, अरे मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने मेली कशी, वेडी झाली कशी? मी, अरे माणसाला भास होतात. भासामुळे भीती वाटते आणि त्या भीतीमुळेच त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल. कुणाला माझं बोलणं पटतच नाही. मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले. मी आव्हान दिलं की 3 दिवसानंतर अमावस्या येते. मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणार. सर्वांनी मला सांगितलं, असं करू नको. अमावस्येचा दिवस आला. संध्याकाळपर्यंत घरातली कामं आटपून मी घरच्या अंगणात बसलो होतो. आजीला पाहिलं. ती पूर्ण घराला दही भाताचं रिंगण घालत होती. मी, आजी काय करतेस? आजी, अरे आज अमावस्या, भूत बाहेर पडतात. कुठल्या भूताची वाईट नजर आपल्या घरी पडू नये म्हणून रिंगण घालते. मी, आजी भूत असतात तरी का गं? आजी, असतात बाळा, पण या लाईटी आल्यापासून कमी झाली आहेत. तू आता कुठं लांब जाऊ नको, घरात टीव्ही बघत बस. मी, हो.
आजी गेली आणि अभिदादा आला. अभिदादा, आपण दोघे जाऊ. मी, खरं ना, तुला भीती वाटत असेल तर राहू दे. अभिदादा, भीती वाटते, पण चल बघू गावातली लोक खरं बोलतात का खोटं. रात्री 12 नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकवून मोटरसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो. विहीर खूपच शांत वाटत होती, पण थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुजबूज चालू होती. रातकिडे आणि विहिरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळं वातावरण निर्माण केलं होतं. विहीर पूर्ण भरली नव्हती, विहिरीत पूर्ण शेवाळ पसरली होती, पण तरी विहीर स्वच्छ होती. चांदण्याच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी हिऱ्यासारखं चमकत होतं. विहीर वेगळीच होती. विहिरीच्या भोवती वाळूचं रिंगण होतं. त्यानंतर आंबे, जांभूळ, नारळाच्या झाडांनी त्या वाळूच्या रिंगाला कुंपणच बनवलं होतं आणि त्यांच्या बाजूला ऊस असलेली रानं होती. खरंच कुणालाही आवडेल अशा सुंदर जागेला लोकांनी भूताचं नाव देऊन वाळीत टाकलं होतं. आम्ही दोघं तिथे शिकवटी करून गप्पा मारत बसलो. मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची. इतक्या सुंदर जागेला नाव ठेवत होते म्हणून. अभिदादा भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता. तितक्यात बाजूच्या उसाच्या रानातून आवाज आला. अभिदादा लगेच उठून उभा राहिला. मी, अरे रानडुक्कर असेल किंवा साप उंदीर असेल. अभिदादा, 1:30 वाजला, जाऊया घरी. मी, थांब अजून अर्धा तास, मग निघू. अभिदादाची इच्छा नसताना तो बसला परत. 1:45 वाजले. परत आवाज आला. आत्ता मी ओरडलो, कोण आहे तिथे? शू शू, घाबरू नकोस. अभिदादा, ये आपण बघू तिथे काय आहे ते. तिथे गेल्यावर अभिदादा सावरला. ते सशाचं पिल्लू होतं. त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो. त्याच्यासोबत खेळायला लागलो. अभिदादा, मी झोपतो जरा. मी, बरं झोप, मी बाई आल्यावर उठवतो तुला. 2 वाजले. त्या विहिरीवरच्या वातावरणाची जादू वाटत होती मला, पण झोप यायला लागली. मी त्या सशाच्या पिल्लाला रानात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला. मी दचकलो. आयुष्यात पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली. मागे फिरतोय तर कोणीच नव्हतं आणि अभिदादा झोपला होता. मला भास झाला असावा. परत त्या सशाला सोडायला खाली बसलो. तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणतरी पळत असल्याची चाहूल झाली. आत्ता मात्र भीतीला सुरुवात झाली. हातपाय थरथर कापू लागले. मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तोवर विहिरीत काय तरी पडल्याचा आवाज झाला. आत्ता तर माझ्या हृदयांची धडधड वाढली होती. मी अभिदादाला उठवलं. मी, अभिदादा उठ, 2 वाजले, जाऊया घरी. अभिदादा झोपेतच उठला आणि आम्ही मोटरसायकलवरून घरी आलो. घरी येऊन दादा झोपला. मी पण अंथरुणात शिरून झोपायचा प्रयत्न करू लागलो. चादर अंगाशी घट्ट बांधली होती. भीतीमुळे अंग, चादर, कपडे घामाने पूर्ण भिजले होते. कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भास झाला होता. जेव्हा विहिरीत काही पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहिरीकडे पाहिलं. विहिरीतून पाणी उडून बाहेर पडलं. पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती. विहिरीबाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते. माझ्या मनात प्रश्नांनी घर केलं होतं. मी खूप घाबरलेलो होतो. कारण आयुष्यात पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता. अभिदादा झोपला होता. माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता. तो एकदम थंड आणि ओला होता. शिवाय तिच्या हातातल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या. शांत उभा असलेला तो उसाचा शेत अचानक आवाज करू लागलं होती. धावत जाणारी चाहूल त्या बाईचीच होती. कारण तिचे पैंजण वाजत होते आणि हातातलं बाळ रडत होतं. विहिरीत काहीतरी पडलं नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसलं होतं. पण जवळ गेल्यावर विहिरीतलं पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडालेल्या पाण्याचा एक पण शिंतोडा तिथे नव्हता. ती मला दिसली नसली, ती होती आणि तीच असणं मला चांगलं जाणवलं होतं. माणूस मेल्यानंतर येणारा उग्र वास मला विहिरीजवळ आला होता.
मी कुणालाही ही गोष्ट सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी मला विचारलं, ती होती का? मी नाही रे, ती फक्त आपला भास असतो, तिथे कोणी नव्हतं. नंतर 2 दिवसांनी मी ज्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी गेलो. ती एका झोपडीत राहते. तिथे गेलो तर कोणीच नव्हतं. त्या घराच्या बाजूने एक आजी आली. आजी, कोण रे तू? मी गावातलाच आहे. शहराकडे राहतो, पोलीस दादांचा नातू. आजीबाई, बरं मग इथं कशाला आला होतास? मी, नंदाताई इथंच राहतात का? आजी, इथंच होती. नाव घेऊ नको त्या लाव सटणीचं. स्वतः विहिरीत उडी मारून मेली आणि नातवाला बी खाल्लं माझ्या आणि पोराला बी मारलं माझ्या. मी, काय झालं होतं? आजीबाई, माझा लेक बेवडा होता. घरी तमाशा करायचा पिऊन बापावरच गेला होता. पण मी त्याच्या बापाला सहन केला ना, मग हिला काय धाड भरली होती. माझ्या नातवाला घेऊन हिरीत उडी मारली लावसटणीनं. त्याच हिरीत माझं पोरगं बुडून मेलं. मी, ते कसं काय? आजीबाई, ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकानं दारू सोडली. नंतर ते चांगलं कामाला लागलं. पण एक दिवस तो मोऱ्याच्या पिंट्यानं सांगितलं, तुमचं पोरगं आमच्यावर त्या पवत होतं आणि गाळात पाड अडकून मेलं. माझं पोरगं बुडून मरूच शकत नाही. ते पवण्यात हुशार होतं. आजीबाईचं बोलणं ऐकून मी निघून आलो. पण मला एक कळलं नाही, जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिची आत्मा का भटकत असेल? जेव्हा नंदाताईचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं. मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदाताईची आत्मा फिरत असावी. काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो. पण मला त्या जिवंत विहिरीची स्वप्न पडतात. असं वाटतं मी त्या विहिरीतच पडलोय आणि बिनडोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशांनी खाल्लेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काखेत घेऊन माझ्यासमोर उभ्या आहेत आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं. हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली. जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच या निसर्गात. मी आज 27 वर्षाचा झालोय, पण आज पण त्या विहिरीजवळ जायला घाबरतो. ते असं सत्य आहे जे कुणाला खरं वाटणारच नाही. लोकांनी आता विहीर बुजवली, विहिरीजवळची झाडं मोडली, विहिरीच्या बाजूची वाट मोठी केली. विहिरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे LED दिवे लावलेत, तरी पण ती विहीर जिवंतच आहे, जी नंदाताईच्या गुपित लपवायला तिला मदत करते. मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.